नमस्ते फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज मी बनवणार आहे तव्यावरचं बेसन। तव्यावरचं बेसन बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे 1 वाटी हे बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आणि 1 चम्मच हे मीठ टाकायचं। मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। 8 ते 10 लसणच्या पाकळ्या घेतल्यात। जिरं मोहरी घेतलेली आहे तडक्यासाठी। 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली। सर्वात पहिले आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। बेसन पीठ भिजवताना यामध्ये सुरुवातीला थोडंसंच पाणी टाकायचं आणि बेसन चांगलं फेटून घ्यायचं। अशा पद्धतीने बेसन फेटल्यामुळे आपल्या बेसनमध्ये गुठळ्या होत नाही आणि लवकर फेटल्या जातं। नंतर यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं। मी 1 वाटी हे पाणी टाकलेलं आहे। नंतर 1 वाटी बेसनसाठी मी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे यामध्ये। इथं कांदा मिरची लसण हा कट करून घ्यायचा। लसण कट करते वेळेस काही भाज्या अशा असतात की आपल्याला हा लसण ठेचावा लागतो, पण काही भाज्या अशा असतात की नुसतं खुडून लसण वापरल्यामुळे भाज्यांची टेस्ट खूप छान लागते। लसण कट करून घ्यायचा। एका लसण पाकळीचे 3-3 तुकडे करायचे आहे। अशाच पद्धतीने आता मिरची पण कट करून घ्यायची आहे। मिरची कट करत्या वेळेस याचे मीडियम आकाराचीच कट करून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। अगदी लहान मुलं जरी बेसन खात असले त्यांनी ह्या मिरच्या काढून टाकू शकतात। मिरच्या पण कट करून झाल्यात। कांदा कट करून घ्यायचा। कांदा कट करत्या वेळेस मीडियम आकाराचा कट करायचा आहे। अशाच पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा। कांदा पण कट केलेला आहे। कोथिंबीर पण कट करून घेतली। तवा ठेवायचा तापायला। तव्यावरती 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं। जिरे टाकायचं। जिरे मोहरी तडकू द्यायची। जिरे मोहरी तडकायला लागली की लसण टाकून द्यायचा। लसण तडकायला लागला की त्यामध्ये लगेच कांदा टाकून द्यायचा। मिरची टाकून द्यायची आणि याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं। मिरची पण टाकून दिली आहे लाल। लाल मिरची तुम्ही स्किप पण करू शकता। तुम्ही पण बनवतात का कधी तव्यावरचं बेसन? बनवत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल बनवत तर एक वेळेस अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। मी तर हे गुरुवारला नेहमीच बनवत असते। मला गुरुवार असतो त्यामुळं गजानन महाराजचा उपवास असतो त्यामुळे मी नेहमीच बनवते। कोथिंबीर टाकून घ्यायची।
हे थोडंसं साईडला करून घ्यायचं आणि बेसन मधोमध टाकून घ्यायचं आणि एका हाताने चांगलं फेटून घ्यायचं. बेसन हे तव्याच्या खाली जात नाही मग. बेसन एक उकळी आली की समजायचं नाही बेसन झालंय म्हणून. त्याला 5 मिनटं झाकण ठेवून चांगलं मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता बेसन बनवून रेडी झालं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.